अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने, गणपती बाप्पाच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी आणि गणपती बाप्पाचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला, नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज चातुर्मासातील ही पहिली आषाढ चतुर्थी आहे. तर या चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांकडे आपली जी इच्छापूर्ती व्हावी यासाठी काही लहान सहान मी तुमच्याशी उपाय शेअर करणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमार्फत आपण जाणून घेणार आहोत की या चातुर्मासातील जी आषाढ चतुर्थी आहे, तर या चतुर्थीला जी काही आपली इच्छा आहे, मनोकामना आहेत किंवा जीवनातील जी काही अडथळे निर्माण झालेले आहेत किंवा रखडलेली काही कामे आहेत, ती काही केल्याने मार्गी लागत नाहीत, पुढे जात नाहीत, असे जे काही अडचणी, भरपूर साऱ्या ज्या अडचणी असतात, तर त्या अडचणी आपल्या सॉल्व्ह व्हाव्या, आपली रखडलेली कामे मार्गी लागावी, जीवनातील जी अडथळे आहेत ती अडथळे दूर व्हावे, यासाठी छान असं चतुर्थी दिवशी करावयाचे उपाय मी तुमच्याशी शेअर करणार आहे. व्हिडिओ थोडा लेट झाला, पण तुम्ही आज म्हणजे चतुर्थी चंद्रोदयाच्या टायमिंगपर्यंतसुद्धा ही सेवा करू शकतात. तर ती सेवा नेमकी कोणती आहे, तुम्हाला कशी ती करायची आहे, चतुर्थीचे हे 5 सोपे उपाय मी तुमच्याशी शेअर करणार आहे. सर्वात आधी गणपतीची पूजा करायची. आता सकाळी आपण गणपतीची पूजा केलेली असतेच, तर आणि नंतर सायंकाळच्या टायमिंगला ज्यावेळेस चंद्रोदय होणार आहे त्यावेळेस त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, गणपतीची मूर्ती तामणात घ्यायची आहे. स्वच्छ पाण्याने आधी अभिषेक घालायचा आहे, नंतर दुधाने अभिषेक घालायचा आहे. ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः असं म्हणत तुम्ही किंवा गणपतीचा कोणताही मंत्र म्हणत तुम्ही गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे. नंतर लाल रंगाचं गणपती बाप्पाच्या खाली वस्त्र तुम्हाला अंथरायचं आहे. त्याच्यावर गणपती बाप्पाला स्थापन करायचं आहे. त्याच्यावर नंतर तुम्हाला म्हणजे थोडंसं तांदूळ टाकून, हळदी कुंकू टाकून, अक्षता टाकून गणपती बाप्पाची मूर्ती तिथे स्थापन करायची आहे आणि लाल रंगाचं फूल गणपती बाप्पाला तुम्हाला अर्पण करायचं आहे. 21 दुर्वाची जोडी तुम्हाला गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे. गणपती बाप्पासाठी मोदकाचा नैवेद्य तुम्हाला बनवायचा आहे. 21 मोदकाचा नैवेद्य तुम्हाला गणपतीसाठी बनवायचा आहे या दिवशी. आणि नंतर जे काय जानवं गणपती बाप्पाला तुम्हाला व्हायचं आहे, त्याचबरोबर आपण वस्त्रमाळ म्हणतो ना, ती वस्त्रमाळ गणपती बाप्पांना तुम्हाला व्हायची आहे. अशा प्रकारे छानपैकी गुळ खोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा तुम्हाला सुद्धा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवायचा आहे. आणि नंतर जे खारी खोबरं बदाम असतात ते विड्याच्या पानावर समोर गणपती बाप्पा समोर ठेवायचे. अशा प्रकारे तुम्ही जशी पूजा करतात त्याप्रमाणे तुम्हाला पूजा करायची आहे. अशा प्रकारे पूजा मांडणी करायची आहे. आणि नंतर मग तुम्हाला सर्वात आधी पहिला उपाय म्हणजे 21 दुर्वाचा उपाय तुम्हाला करायचा आहे. आता तुम्हाला 21 दुर्वा घ्यायचे आहेत आणि प्रत्येक दुर्वा, त्या 21 दुर्वाची तुम्हाला जोडी करायची आहे आणि 21 दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पाच्या डोक्यावर व्हायच्या आहेत. ओम गणपते नमः, ओम गणपते नमः, ओम गणपते नमः असा तुम्हाला 21 वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे. आणि गणपती बाप्पाच्या डोक्यावरती ह्याची दुर्वाची जोडी तुम्हाला बांधून अशी गाठ गणपती बाप्पाच्या ह्याच्यावर नंतर ठेवायची आहे. अशा प्रकारे हा जर तुम्ही उपाय केला तर तुमची जी काही रखडलेली कामे आहेत ती खूप काही टायमिंगपासून रखडलेली आहेत, ती पूर्णच होत नाही, तर ती कामंसुद्धा तुमची पूर्ण होतील. रखडलेली कामं तुमची मार्गी लागतील, ती म्हणजे या 21 दुर्वाच्या उपायाने. त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे गूळ खोबऱ्याचा नैवेद्य. आता चतुर्थी आहे तर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आपण करत असतो. तर तुम्हाला 21 गूळ खोबऱ्याचा नैवेद्य म्हणजे तुम्ही शेंगदाण्याचे लाडू बनवा, गूळ खोबऱ्याचा 21 छोटे छोटेसे लाडू बनवा, तिळाचे लाडू बनवा. अशा प्रकारे तुम्हाला 21 लाडू गूळ खोबऱ्याचे गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहेत. आणि नंतर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून आरती सगळी काही झाली की गणपती बाप्पाला जो नैवेद्य दाखवला आहे तो घरातील सगळ्या व्यक्तीने तो नैवेद्य, ते लाडू जे आहेत तर ते थोड्या वेळ गणपती बाप्पांसमोर ठेवून नंतर घरातील सर्वांनी प्रसादात स्वरूपात सर्वांनी ते खायचं आहे. याने तुमच्या घरात सुख समृद्धी येते. आर्थिक ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होतात आणि घरामधील वातावरण हे सुखी समाधानी आनंदी राहतं या दुसऱ्या उपायामुळे. त्याचबरोबर तिसरा उपाय म्हणजे तुम्हाला गणेश मंत्राच्या 108 वेळा गणेश मंत्र म्हणायचा आहे. आता तुम्ही जपमाळ घ्या आणि जपमाळेने तुम्ही
सायंकाळी सायंकाळी तुम्ही अंघोळ करू शकतात किंवा हातपाय तोंड स्वच्छ धुवून सुद्धा जप करायला बसू शकतात. पिवळ्या रंगाची वस्त्र घाला, लाल रंगाची वस्त्र घाला आणि जप करायला बसा. तुम्हाला 108 वेळेस ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः हा गणपती बाप्पाचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. या मंत्राने तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता नष्ट होऊन तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि घरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. त्याचबरोबर बुद्धीचा विकास वाढतो आणि मनातील जी काही इच्छा, तुमच्या मनाची इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यास मदत होते, ते म्हणजे या मंत्राने, गणेश मंत्राने. तर अशा प्रकारे हा मंत्रसुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे. त्याचबरोबर चौथा उपाय म्हणजे तुम्हाला चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे. आता बघा, चंद्रदेवाला तुम्हाला अर्घ्य अर्पण करायचं आहे. स्वच्छ पाणी घ्या, त्याच्यात हळदी कुंकू टाका, थोडंसं फूल टाका, जर दूध टाकायचं असेल दूधसुद्धा टाकू शकतात तुम्ही अशा प्रकारे, किंवा फक्त स्वच्छ पाणी, हळदी कुंकू, अक्षदा, फूल टाकायचं आहे. आणि तुम्हाला गणपती बाप्पाकडे बघून म्हणजे चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे. चंद्राला तुम्हाला बघून ओम स्वामाय नमः, ओम स्वामाय नमः असं तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे आणि ते जल चंद्रदेवाला तुम्हाला अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे हा मंत्र तुम्हाला म्हणून अर्पण करायचा आहे जल. त्याचबरोबर 5वा उपाय म्हणजे तुम्हाला उपवास. आता बघा, चतुर्थी म्हणलं का नाही, सगळे उपवास करत असतात आणि या चतुर्थी दिवशी तुम्ही शक्य होईल तितकं दानधर्मसुद्धा करायचं आहे. घरात म्हणजे दारावर एखादी गरजू व्यक्ती येऊ द्या, कोणीतरी मागण्यासाठी येऊ द्या, त्यांना खाण्यासाठी काही ना काही द्या, किंवा तुम्हाला जिथं कोणी दिसेल गरजू व्यक्ती त्यांना काहीतरी दान स्वरूपात द्या. अन्नदान द्या तुम्ही या दिवशी. अन्नदान किंवा कोणतंही जे दानधर्म केलेलं खूप महत्त्वाचं असतं. तर दिवसभरातून तुम्ही दानधर्मसुद्धा या दिवशी आवर्जून करा आणि गणपती बाप्पांचं नामस्मरण करत राहा. बघा, यापैकी आता चतुर्थीचा उपवास हा सगळ्यांचाच असतो. जे कोणी उपवास धरतात, तर उपवास सोडण्यापूर्वी दिवसभरातून एका तरी व्यक्तीला तुम्ही अन्नदान करा किंवा काही दानधर्म नक्की करा. अशा प्रकारे तुम्हाला चतुर्थीचे हे 5 उपाय, या 5 उपायापैकी तुम्हाला जो कोणता उपाय जमल ना तो उपाय तुम्हाला करायचा आहे. एकदम साधे आणि सोपे हे उपाय आहे. या उपायाने तुमच्या सुख, समृद्धी, आनंद निर्माण होतो. त्याचबरोबर जी आर्थिक अडचणी आहे, जी रखडलेली कामं आहे ती कामी मार्गी लागतात. त्याचबरोबर घरातील लहान मुलं, मोठी वयोवृद्ध व्यक्ती, त्यांच्यातील जे काही आजारपण आहे ते आजारपण कमी होण्यास मदत होते आणि आपल्या घरामध्ये सर्व वातावरण एकदम पॉझिटिव्ह वातावरण राहतं. या गणपती बाप्पाच्या स्तोत्र मंत्राने आपल्या घरात पठण झाल्यानंतर आणि गणपती बाप्पाचा आपल्या घरावर आशीर्वाद हा कायमस्वरूपी राहतो. तर सर्व ताईंनो आवर्जून तुमची जर काही इच्छा असेल तर त्या इच्छापूर्ती करण्यासाठी या उपायापैकी कोणताही उपाय तुम्ही आज नक्की करून पहा. चला तर मग आजचा व्हिडिओ असा होता. आवडला असेल एक लाईक नक्की जरूर करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.